ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं ते नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आपल्यासोबत। आप्पा, कशा प्रतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? मला असं वाटतं का खूप सर्वच मतदार म्हणजे नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा आणि धुळे लोकसभा तर या तिन्ही लोकसभेतून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय। लाखोंच्या संख्येने इतका तापमान 41-42 डिग्रीवर गेलेला असताना देखील लोक या ठिकाणी सहभागी होत आहे। याचा अर्थच हा आहे का लोकांना पंतप्रधान म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाहिजे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आपली उमेदवारी जाहीर होण्यासाठी देखील विलंब झाला, आपल्याला प्रचारासाठी देखील कमी कालावधी लागला। अवघे काही दिवस मतदानासाठी आता शिल्लक राहिलेले आहेत। आपण मतदारांना, नागरिकांना कशा पद्धतीचं आवाहन कराल? मला असं वाटतं का ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने जे काही लोक अभिमुख निर्णय या ठिकाणी घेतले, केंद्र शासन त्या ठिकाणी गेले 65 वर्ष काँग्रेस आघाडीने काय काम केलं आणि 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कसं भारत पुढे गेला आहे हे लोकांना कळतंय आणि म्हणून लोक सुज्ञ आहेत, मतदार राजा सुज्ञ आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या उमेदवारांना ते भरभरून मतदान त्या ठिकाणी करतील। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। एकीकडे पंतप्रधानांची सभा होते, दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। का ते त्यांना आरोप करणं हाच एक मुद्दा आहे। दुसरे मुद्दे विकास कामांचे त्यांच्याकडे नाहीत म्हणून ते त्यांचं काम करतील विरोधक म्हणून। लोक सुज्ञ आहेत, लोक ठरवतील। प्रतिसाद पाहता विजयाची खात्री किती आहे? 100%। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी 100% विजयाची खात्री असल्याची जी माहिती आहे ती हेमंत गोडसे यांनी दिली। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।